माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय विनयजी नातू यांच्या माध्यमातून नियोजन समितीच्या निधी वाटपासंदर्भात काही चर्चा किंवा काही व्हिडिओ आपल्या माध्यमातून जाहीर केले गेले। त्या व्हिडिओमध्ये कितपत तथ्य हे तुम्हालाही सर्वांना माहिती आहे। जनतेसमोर एक माजी आमदार म्हणून इथे 18 वर्षे सेवा करत असताना त्यांची एक जबाबदारी म्हणून त्यांनी तो मांडलेला व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल की या जिल्ह्यामध्ये निधीचं वाटप करत असताना किती फरक आहे तो त्यांनी आकडेवारी सांगितलं। म्हणजे एकूण 2 मतदारसंघामध्ये तुम्ही आकडे बघितला तर जवळजवळ 108 कोटीच्या आसपास आहे आणि बाकीच्या 3 मतदारसंघामध्ये 68 ते 70च्या आसपास असा निधी वर्ग केलेला आहे। हा फरक जनतेसमोर आणला आणि त्याच्यानंतर काही गोष्टी घडू लागल्या। अनेक गोष्टी घडत असताना बरोबर आहे की माजी आमदार असताना आपली भूमिका मांडताना आम्हाला तो अधिकार आहे त्या पद्धतीने त्यांनी मांडला आणि वर्गीकरण करत असताना जे सत्य जे शासनाने माहिती दिली त्या माहितीच्या आधारे मांडले। या नीतीमध्ये कुठचाही खोटी बातमी आहे का तर नाही। ती करत असताना अनेक व्हिडिओ अपलोड झाल्या, त्या होत असताना लोकांचा गैरसमज काय। कालच तुम्ही बघितलं असाल की या मतदारसंघाचे आमदार आहेत प्रतिनिधित्व जे करतात त्याने अनेक भूमिका मांडताना वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यावर आरोप केले की आमच्या नेत्यावर काही शब्द वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा त्यांनी अट्टास धरला किंवा केला असेल। परंतु विनयजी नातूंनी एक दाखवून दिलं की आपण जे करताय ते वेगळं काय आहे आणि ह्या इथल्या लोकांचा इथल्या मतदारांचा लक्ष दुसरीकडे वेधावा किंवा जावं याच्यासाठी त्यांनी मांडलेली ती भूमिका आहे। जर हे करायचं होतं तर निधीच्या माध्यमातून तुच्छ ज्या तुम्हाला लेखलंय म्हणजे इथे तुम्ही प्रतिनिधित्व करताय वागरसाठी किती निधी आलाय तो बघितला तर इथला प्रतिनिधित्वाला किंवा प्रतिनिधीला तुच्छ लेखलंय असं त्याच्यातून स्पष्ट दिसतं। असं कुठेही वाटत नाही की डॉक्टर साहेबांनी जो निधी मागितलाय तो आपल्या मतदारसंघासाठी मागितलाय, ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय त्याच्यासाठी मागितलंय। तुम्ही त्याचं वर्गीकरण केल्यानंतर लक्षातच आलंय प्रत्येक इथल्या जनसामान्य माणसाच्या की निधी मागत असताना डॉक्टर साहेबांनी काय स्वतःसाठी मागितलेलं नाही। आणि हा युतीचा कारभार चालू आहे। युतीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर बोलले ते बोलताना कुठेही त्याने असं काही ठेवलेलं नाही की युतीत मी बोलताना कसं बोलू काय बोलू, वर्गीकरण करा असं योग्य पद्धतीने मांडलंय। त्या माध्यमातून कालचे नेते बोलायला लागले। हेच नेते 2021ला मला वाटतं निवडणूक झाली 19ला आणि त्या इलेक्शन मध्ये मंत्री होतील आम्हालाही वाटलं होतील मग तेव्हाच्या तत्कालीन शिवसेनेनं त्यांना तुच्छ नेमलं का मानलं का कदाचित त्यांना ते मंत्रिपद मिळालं नाही। त्या पद्धतीने ते आपली कुठली तरी ना कोणती तरी गोष्ट समाजामध्ये आणत असताना माध्यमाच्या ह्याच्यातून आणत असताना वेगळ्या पद्धतीने मांडावी आणि दुर्लक्ष करावे अशा पद्धतीने त्यांची मांडणी आहे। तुम्ही बघितल्याप्रमाणे मला वाटतं निधीचं तर वर्गीकरण आमच्या नातू साहेबांनी नक्की केलंय परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त आणि फक्त या मतदारसंघामध्ये भाजपवरच बोलायचं हेच गेल्या 15 वर्षामध्ये आपल्याला दिसलं असेल किंवा आपण तुमच्या माध्यमातून तुम्ही मांडलं सुद्धा असेल की फक्त विरोधात कोण दिसतो तो भाजप दिसतो। अशा अनेक गोष्टी ह्या माध्यमातून त्यांनी मांडल्या आहेत। परंतु आमचा नेता किती चांगला आहे ते झालेल्या ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कळलं असेल की त्यांना तुम्हाला माहिती असेल नेतृत्व मानलं। त्या नेतृत्वानं आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी नातू साहेबांना पुढे घेऊन काय नातू साहेबांनी केलं त्यांची ओळख काय हे त्यांनीच करून दिलंय। त्याच्यामुळे नातू साहेबांची ओळख वेगळी करण्यासाठी काहीच गरज नाही। त्यांना सर्व ज्ञात आहे, त्यांना सर्व ओळखतात, अगदी राज्याचे मुख्यमंत्री नावासहित ओळखतात। एवढं नेतृत्व आमचं चांगलं आहे। त्यांना स्टेजवर आणलं असतं तरी त्यांच्याच पक्षाचे जे आता मुख्य नेते उदय सामंत आहेत त्यांनी पत्रकार परिषदेत तो प्रश्न उपस्थित केला कोण विजय येणार। त्याला आता जवळजवळ 10 ते 12 दिवस गॅप पडत आहे। त्यामुळे नक्की भाजपची भूमिका मित्रपक्ष असून सुद्धा त्यांनी मित्रपक्षांच्या माजी आमदारावर बोलणं हे योग्य होतं का? चुकीचं आहे ना। आमच्या नेतृत्वावर बोलणं नक्की चुकीचं आहे। त्याचं उत्तर त्यांना आम्ही नक्की दिलंय। म्हणूनच एकनाथराव शिंदेनी जाहीर सभेत मध्ये ओळख करून द्यायची काय प्रतिक्रिया होती। नेता जर ओळखत असेल ते नेता मानतात ना। आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे नेते आहेत ते नेता मानतात आणि त्या नेत्याने आमच्या साहेबांची ओळख करून दिली किंवा स्टेजवर पुढे बोलवलं की ह्या माणसांमुळे आज ही इथली निवडणूक आपण लढवतोय किंवा ताकदीनं निवडून येणार आहे। जबाबदारी सर्व त्यांच्यावर दिली या मतदारसंघाची। अजून काय पाहिजे? विजय नातू हे या वाघर तालुक्याचे माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि असं असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये इकडची निवडणूक या वर्षीची लढवण्यात आली। उदय सामंत सुद्धा हेच म्हणाले। पण निवडणूक झाल्यानंतर नंतर काही महिन्यातच हेच उदय सामंत विनय नातूंवरती कोण विनय नातू असं जाहीरपणे वक्तव्य करतात। डीपीडीसीचं जे तुम्ही निधीचा विषय जो म्हणताय त्या डीपीडीसीचा आकडेवारी स्पष्ट केल्यामुळे
तो राग झाला असं तुम्हाला वाटतं? आणि एवढं सगळं असताना भाजपच्या यांच्यावरती काही प्रतिकार केला नाही, सॉरी सुरेश सावंत यांना? तर प्रतिकार केला, नक्की प्रतिकार करणार. युतीचं सरकार आहे, युतीच्या माध्यमातून आमच्यावर संस्कार भारतीय जनता पार्टीचे. नक्कीच नेत्याला नेतं म्हटलं पाहिजे, कार्यकर्त्याला कार्यकर्ता बोलला पाहिजे. ही संस्कृती आमच्या भारतीय जनता पार्टीची आहे, ती नक्की आम्ही पाळली. परंतु साहेबांनी जे नातू साहेबांनी जे वर्गीकरण केलं ते खरं आहे, ते खोटं आहे का? तर ते खरं आहे. आता ते बोलत असतील की मी ओळखत नाही, हा त्यांचा भाग आहे. पण आमचा भाग काय, तर आमचा नेता सर्व स्पष्ट आहे, उघड छातीने सांगतोय. काय लपून ठेवलेली गोष्ट नाही, स्वतःसाठी कुठलं मागितलेलं नाही किंवा आवासापोटी कुठलं पद हवंय म्हणून तरी नक्की पत्रकार किंवा या व्हिडिओ शूटिंग करून केलेल्या पत्रकार परिषद नव्हत्या. माझ्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो होतो, त्या मतदारसंघाचा मी प्रवास केला, 18 वर्षे मी राहिलो, त्या मतदारसंघाला काही ना काही मिळावं ही त्यातली भावना आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी जो दक्षिण रत्नागिरीमध्ये जास्त वापरण्यात आला, विशेष करून रत्नागिरी लांजा आणि त्यांच्या मतदारसंघात, उत्तर रत्नागिरीमध्ये त्याचं काय कुठे वाटप त्या अनुषंगाने दिसत नाही. जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली आहे? नक्कीच आमचे संपर्क नेते आहेत, नितीशजी राणे साहेब, तसेच आमचे नेते आहेत आदरणीय चव्हाण साहेब, यांच्याकडे आम्ही त्या गोष्टीबद्दल सखोल चर्चा केली. भविष्यामध्ये त्या गोष्टी वरच्या लेवलला त्यांच्या पद्धतीने ते मांडतील, त्या पद्धतीने मार्ग काढतील आणि सर्वच मतदारसंघाला, म्हणजे मी ज्या मतदारसंघाचा किंवा ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व जिल्हाध्यक्ष म्हणून करतो त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून न्याय कसा मिळवून देता येईल किंवा निधी वाटप जास्त कसं करून देता येईल यासाठी वरचे नेतृत्व माझ्या पाठीशी खंबीरपणे किंवा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. उदय सामंतांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा आगामी निवडणुकीत काही परिणाम होईल का युती म्हणून? शकतो, कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या ताकदीनं लढण्याचा प्रयत्न करणार. जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे, सर्वच ठिकाणी आमची ताकद आम्ही पणाला लावणार आणि तेवढी ताकद नक्की वागरमध्ये तर नक्कीच आहे. भारतीय जनता पार्टी नंबर 1 ला पक्ष आहे, हे तुम्ही कार्यकर्ते नक्की, म्हणजे याचं कारण तुम्हाला सांगतो, कार्यकर्त्यांची संख्या बघितलात तर भारतीय जनता पार्टीची ग्वागरमध्ये जास्त आहे. जिल्ह्यामध्ये कशा स्वतंत्रपणे असतील महायुती वरिष्ठांचा जो निर्णय येईल त्या निर्णयावर काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे. तुम्ही कधीही बघितलात, ज्या दिवशी उमेदवारी ते नातूसाहेब होती मागच्या इलेक्शनला आमदारकीच्या, परंतु वरिष्ठांचा निर्णय आला की आपल्याला युतीला जागा सोडण्यात आले. आम्ही त्यांचं काम केलं ना, लपून छपून पण नाही, उघड छातीनं केलं. शेवटच्या क्षणाला आमची उमेदवारी गेली, पण आम्ही खचलो का नाही. ज्या उमेदवाराला निवडून आणायचे त्याच्यासाठी सर्वात तो परिप्रयत्न केला. जशी परिस्थिती विधानसभेला आली, एकही जागा भाजपला सोडण्यात आली नाही वरिष्ठांकडून, तशीच परिस्थिती ह्या निवडणुकीला आली तर तुम्ही जिल्हाध्यक्ष किंवा तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल? 100% जर अशी परिस्थिती आली तर आमचे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही. जो वरती असं आता आणि आत्ताची इलेक्शन आहे जिल्हा परिषदची अशी होणार नाही याची मला खात्री आहे. नाहीतर आमची स्वतःची ताकद आम्ही उभी करणार जिल्ह्यामध्ये. तेवढं तर आम्हाला नेतृत्वाने परवानगी दिलेली आहे की तुम्ही तुमची ताकद लावा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती आम्ही लढवू शकतो, एवढे आमचे उमेदवार आहेत. फॉर्म्युला अजून ठरायचं आहे. बऱ्यापैकी जागा आमच्याकडे असतील, चांगल्या पद्धतीने त्या निवडून येतील, ह्या पद्धतीने जागा मागणी आम्ही केलेली आहे. जिल्हा परिषदमध्ये आमचा एखादा उमेदवार किंवा अनेक उमेदवार ज्याचे जातील त्याला चांगलं पद, तिथे चांगली खुर्ची कशी मिळेल, काम कसं करता येईल, म्हणजे ह्या जिल्हा नियोजनमध्ये त्याला आवाज उठवण्यासाठी आम्ही पुढे त्याला नेणार आहोत. चांगल्या पद्धतीने आमचे उमेदवार उभे करणार आणि त्यांच्या पद्धतीने मागणी करणार. काल स्थानिक आमदार भास्कर जाधव यांची वेळेमध्ये एक मेळावा पार पडला. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी खोदकीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे, जे की विशेष करून भाजपच्याच विनय नातू यांच्यावरती त्यांनी टार्गेट केलं. हा काय त्यांचा नवीन अजेंडा नव्हे. 2009ला आले तेव्हा पण त्यांनी खोदकीच केला की, ते प्रत्येक टायमाला खोदकी दाखवतात. इलेक्शन आलं की खोदकी अशी आहे, खोदकीमुळे चालते. पण तुम्ही बघितलात नातू साहेबांचे तात्यासाहेब नातूंनी काम केलेलं असेल, एवढ्या सर्व शाळा असतील सर्वांच्या ताब्यात दिल्या की, मग ती काय खोदकी होती का? विद्यार्थ्यांना घडवलंच ना. खोदकी असती तर ती सर्व इथली सर्व शाळा कॉलेज त्यांच्या स्वतःच्या ताब्यात ठेवली असती. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही प्रश्न त्यांना विचारला पाहिजे खरा. कालच्या सभेकडे कसं बघतो तुम्ही? त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासाठी घेतलेली, कारण तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदचे काही त्यांचे सहकारी गेले सोडून आणि ही मानसिकता त्यांची ढासळली. त्याच्यामुळे ह्या अनेक ते वल्गण्या करत असतात, त्यांचं तुम्हाला माहिती आहे, ते करत राहतील. परंतु आता ह्या वागरमध्ये तसं चालणार नाही. जसे आज तसं उत्तर आम्ही सुद्धा देणार. ज्या पद्धतीने ते बोलतील त्या पद्धतीने, पण आम्ही आमचे संस्कार सोडले नाहीत आणि सोडले नाही आणि सोडणार नाही.
मी 10-12 वर्ष या पार्टीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतोय, मलाही कळतंय, परंतु पार्टीला धरूनच काही प्रतिक्रिया द्याव्यात अशी आमची परंपरा आहे, ते आम्ही पाळतोय. कोण येईल त्याला सर्वांना तुच्छ तुम्ही समजत असाल तर आपली पात्रता पण आपण बघितली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल मागच्या कालखंडामध्ये आतापर्यंत त्यांच्या पक्षामध्ये त्यांना तुच्छ समजलं गेलंय. ज्या पद्धतीने ते नेतृत्व करायला जातात किंवा नेतृत्व आहे त्यांचं, त्या पद्धतीची त्यांना वागणूक कुठे दिली? मग आम्ही म्हणायचं का त्यांना तुच्छ वागणूक दिली म्हणून? ते सुद्धा त्यांनी एकदा पाठी वळून पाहिलं पाहिजे.